आज आपण या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर संतोष पडवळ सर यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत। या ठिकाणी सागरमाथा टीम जी पिंपरी चिंचवडमधील अशी एकमेव टीम जिने पहिला हिमालय एव्हरेस्ट सफर जे मिशन पूर्ण केलं 2012ला, तर त्याच्यामध्ये डॉक्टरांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी नियोजन संयोजनामध्ये सहभाग घेतला होता। आपण क्रीडा दूत ते आरोग्य दूत या पुस्तिकेसाठी त्यांची ही मुलाखत घेत आहोत। या पुस्तिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनाही लक्षात येईल की डॉक्टरांचाही सहभाग क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचा असतो। नमस्कार सर। नमस्कार सर, या ठिकाणी सागरमाथा टीमच्या संयोजनामध्ये तुमचा सहभाग होता आणि 2012 पूर्वी 1 वर्षभर तुमचं या संदर्भातलं नियोजन चाललं होतं। तर सर, तुमचं कशा पद्धतीने नियोजन चाललं आणि तुमच्याशी कसा संबंध आला? सागरमाथा गिर्यारोहण संस्था याच्यातले प्रमुख सुरेंद्र शेळके आणि आम्ही एव्हरेस्टसाठी जे काही एक्सपिडिशन्स आतापर्यंत व्हायच्या त्यामध्ये भरपूर खर्च यायचा आणि जी गरीब कुटुंबातील जी मुलं आहेत ज्यांना गिर्यारोहणाबद्दल जी आवड आहे, अशा मुलांना ह्या केवळ खर्चापायी हा त्यांचं जे काय अँबिशन असायची एव्हरेस्टची ती होऊ शकत नव्हती। आतापर्यंत सुमारे प्रत्येक मुलाला साधारण खर्च 40 ते 50 लाखापर्यंत यायचा, पण मग आम्ही सगळा ग्रुप मिळून त्याच्यात पुढाकार आणि सुरेंद्र शेळकेंचं योगदान मोठं होतं की हे एक्सपिडिशन आपल्याला कमीत कमी पैशात ते कसं बसवता येईल या दृष्टीने। आणि याच्यात सर्वात महत्वाची बाब अशी की कुठल्याही ज्या आपल्याला एक्सपिडिशनला कुठे कॉम्प्रोमाइज न करता, म्हणजे कुठल्याही आपल्या शरीराला हानी न पोचता जेवढ्या आपल्याला सगळ्या गोष्टी करता येईल असं करून आम्ही ती सगळ्यांनी मिळून प्लॅन केली। याच्यामध्ये ते आम्ही खर्च जवळपास निम्म्याने म्हणजे प्रत्येकी 20 लाखात ती बसवता येईल अशा दृष्टीने प्रयत्न केला। यामध्ये माझा वाटा ऍज एन मेडिकल ज्या आपल्याला मदत करता येईल या दृष्टीने आम्ही केली। या सर्व मुलांच्या आम्ही आधी सर्व फिटनेस लेवल, कारण जनरली माउंटन सिकनेस आणि हाय अल्टिट्यूडचे जे काही आजार असतात याचा एक्सपोजर मुलांना, तसा मुलांची फिटनेस चांगला होता, पण त्या दृष्टीने आपण कोणतीही रिस्क नको घ्यायला म्हणून आम्ही या सगळ्यांचा वर्कअप केला। त्यामध्ये आम्हाला डॉक्टर भाटे सरांनी, डॉक्टर सुशील मुथियान आणि या दृष्टीने त्यांनी पण आम्हाला ह्या सगळ्याच्यात मदत केली। नंतर डॉक्टर रत्नदीप जाधव त्यांनी पण मदत केली। या सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांचे मेडिकल सगळा फिटनेस करून घेतला। सर्व प्रकारच्या टेस्ट ज्या हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर अडचणी येऊ शकतील अशा स्वरूपात त्यांचं करून घेतलं आणि त्यानंतर यांना जी काही औषधी सामग्री जी काही तिथे गरजेची पडू शकेल ती, पुन्हा हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर तुम्हाला डायटरी जे काही सप्लिमेंट्स असतात तुम्ही खूप काही कॅरी करू शकत नाही, मग अशा याच्यात मग प्रोटीन्सचे सप्लिमेंट्स वगैरे ह्या सगळ्या जो काय आहे भाग तो आम्ही सांभाळला आणि या टीमला त्या दृष्टीने आम्ही शक्य तेवढी मदत करता आली। त्याच्यामुळे हे त्यांचं आणखीन कमी बजेटमध्ये बसवण्यासाठी आमचा त्या दृष्टीने उपयोग झाला। याच्यात दुसरं महत्वाचं योगदान म्हणून शेखर बाबू जे आहेत ते स्वतः जे 8000 मीटर्सपेक्षा जास्त जे माउंटन्स आहेत त्यांचे एक्सपिडिशन त्यांनी स्वतः भरपूर केले आहेत आणि इंडिव्हिज्युअली केलेले आहेत। त्यांचं या बाबतीत खूप सहाय्य झालं। हे मिशन आणखी कमी पैशात करण्यात त्यांचं जास्त योगदान होतं। सर, तुम्ही हे कमी म्हणजे चीप अशा पद्धतीने बसवताना तुम्ही हे जे आहे चीप म्हणजे 20 लाख सुद्धा कमी अमाऊंट नाही, तर त्या संदर्भात तुमची तयारी किंवा मीटिंग बऱ्याच ठिकाणी चालल्या होत्या, तर त्याविषयी काय सांगा सर? ऍक्च्युली याच्यात बऱ्याच जणांनी, कारण सगळ्या मुलांची आर्थिक परिस्थिती अक्षरशः जेमतेम होती, म्हणजे कोणी कर्ज काढली होती, कोणी आपल्या घरातल्या वस्तू विकून दागिने गहाण ठेवून वगैरे असं सगळा पैसा उभा केला होता। त्यामुळे एवढं करून सुद्धा जो काही खर्च होता तो होत नव्हता। मग अशा याच्यात बऱ्याच सामाजिक संस्थांनी, बऱ्याच लोकांनी किंवा जे लोक या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत अशा लोकांनी खूप मदत केली, म्हणजे राजकीय व्यक्तींनी सुद्धा त्याच्यात बरंच योगदान दिलं। त्या दृष्टीने हे आम्हाला करणं त्या मानाने म्हणजे थोडंसं जिकिरीच होतं, कारण पैसे उभे करणं ऍक्च्युली आमचा एक्सपिडिशनला वेळ लागायचं कारण सुद्धा पैसे उभे करण्यामध्येच गेले। म्हणजे स्पष्ट सांगायचं की 2012ला ती एक्सपिडिशन झाली, पण आता कुठेतरी त्या मुलांचं कर्जफेड संपली, म्हणजे एवढी परिस्थिती सगळ्यांची अवघड होती, पण हे सगळ्यांच्या योगदानामुळे करणं शक्य झालं।
सर, तुम्ही सुद्धा तुमच्या पती पत्नींनी बेस कॅम्प किंवा इतर त्याच्यामधली माहिती घेतली, तर त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आम्हालाही सुरेंद्र शेळकेंमुळे गिर्यारोहणाची आवड आहे. फक्त प्रॅक्टिसमुळे ह्याच्यात सक्रिय सहभाग करता येत नाही, पण आम्ही मिळेल वेळ तसं ट्रेकिंग वगैरे करतो. आणि आम्ही मध्ये उत्तर काशी येथे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आहे, तिथं स्वतः आम्ही दोघांनी जाऊन ऍडव्हेंचर कोर्स केला होता. एक 15 दिवसाचा तो कोर्स असतो. त्याच्यात तुमचा फिजिकल एन्ड्युरन्स आणि मेंटल एन्ड्युरन्स याचा चांगला कस लागतो. तो स्वतः आम्ही 2009 साली दोघांनी केला होता. आणि त्या दृष्टीने आपल्याला याच्यातली माहिती राहते. आणि आम्ही छोटे छोटे आता बैलवेलाचा जो काय रॅपलिंग आणि हा जो ते सुद्धा ऍक्टिव्हिटी आम्ही केली होती. वेळ मिळेल तसं करतो, पण ह्या सगळा पाठीशी असल्याचा या एक्सपिडिशनला उपयोग झाला. हे स्वतःचे अनुभव असले तर तुम्हाला साधारण काय अडचणी येतात ह्याचा उपयोग त्या एक्सपिडिशनसाठी झाला नक्कीच. निश्चितच सर, या ठिकाणी डॉक्टर स्वातीताई आणि तुम्ही या मिळून या सागरमाथा टीमचं जे समिट झालं आणि त्यांना तुम्ही दोघं मिळून या ठिकाणी सहकार्य केलं आणि तुमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव जाण्यासाठी मदत झाली, याबद्दल NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.